नमस्कार, तुमचं परत स्वागत आहे इंडी मध्ये. मी अजय सुदामे आहे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. या 22 जानेवारीला आम्ही बोलतोय तिथून साधारणपणे एक 15-16 दिवसांनी श्रीराम मंदिराचं अयोध्येमध्ये उद्घाटन आहे पंतप्रधान मोदींच्या हाती. त्याचं एकूणच उत्साहवर्धक वातावरण देशात पसरलेलं आहे. भाजपच्या मतदारांमध्ये, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तर हे जास्तच आहे. आणि याचा अर्थात भाजपला फायदा होणार ही गोष्ट अगदी सरळ आहे. त्यामुळे जे सगळे सेक्युलर पक्ष आहेत, ज्यांनी आजपर्यंत हिंदू विरोधी राजकारण केलं, राम मंदिर होऊ नये म्हणून प्रयत्न केले, त्या पक्षांची अवस्था अतिशय वाईट आहे. पण त्यातही मला असं वाटतं, की जे रिजनल पक्ष आहेत, छोटे क्षेत्रीय पक्ष आहेत, त्यांची अवस्था जास्त का म्हणजे त्यांची अवस्था जास्त वाईट आहे. असं का? याचं काय? असं हे मला का वाटतं? याचं कारण एक पुढे 2-4 मिनिटात सांगतो. महाराष्ट्राविषयी बोलायचं तर आपल्या शरद पवार काकांचा जो उर्वरित राष्ट्रवादी पक्ष आहे, त्याची अवस्था अजून जास्त वाईट आहे. म्हणजे काँग्रेसची आहे त्याच्याही पेक्षा जास्त वाईट आहे. त्याचं अर्थात सगळ्यात मोठं एक कारण म्हणजे अजित पवार, त्यांचा सख्खा पुतण्या 40 आमदारांना घेऊन एक 6 महिन्यापूर्वी बाहेर पडला आणि त्यांनी भाजपचे सरकार जॉइन केले. आता याची अवस्था, राष्ट्रवादीची अवस्था किती वाईट असावी मित्रांनो, याचं बघा. मला एक 3-4 उदाहरणं इथे समोर दिसली, की त्यांची कन्या, शरद पवारांची कन्या सुप्रियाताई सुळे यांना लढायला एक साधा मतदारसंघ नाही मिळू. लोकसभेच्या निवडणुकांकरता त्यांना एक मतदारसंघ नाही मिळू. याच्यावर मी काही मागचे 2-3 व्हिडिओ केले आहेत. ते तुम्ही नक्की बघा. सुप्रियाताई सुळे 2 ऑक्टोबरला, 1 ऑक्टोबरला पुण्याहून निघून नागपूरला आल्या होत्या. 2 ऑक्टोबरला त्या वर्ध्याला गेल्या. तिथून इलेक्शन लढता येते काय बघायला. पण त्यांना कुठेही, त्यांना म्हणजे जिथून ते निवडून होते अशी त्यांना खात्री वाटते, असा त्यांना मतदारसंघ आज राहिलेला नाही. म्हणजे मला सांगा किती अवस्था महाराष्ट्राची वाईट आहे, की एका स्त्रीला, एका लढाऊ स्त्रीला आज फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक मतदारसंघ राहू नये. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? जयंत पाटील, शरद पवारांचे एक अतिशय मोठे नेता जयंत पाटील सुद्धा पक्ष सोडतील की काय, अजित पवारांच्या मागे मागे जातील की काय, अशा वावड्या उठत आहेत. शरद पवारांचा लाडका नातू आणि त्यांच्या राजकीय गादीचा वारस रोहित पवार याची बारामती ॲग्रो नावाची कंपनी आहे. त्याच्यावरती मित्रांनो ईडीने धाड टाकलेली आहे. आता इथे एक छोटासा माझा एक वादाचा मुद्दा हा, की राजकारणी लोकांनी कंपन्या चालू नये असं माझं स्पष्ट मत आहे. नाहीतर हे असंच होत राहणार. ती कंपनी जी तुम्हाला काय पैसे मिळवून देते असं तुम्हाला वाटतं, ते पैसे तुम्हाला मिळवून देत असेल आणि त्याचे तुम्ही लढून काय काळ्याचे पांढरे, पांढऱ्याचे काळे करून त्यांनी तुम्ही इलेक्शन लढायला त्याचा वापर करत असाल, पण ती कंपनी तुमची विकनेस बनते. सरकार तुमच्या कंपन्यांवरती कधी धाड टाकू शकते, त्यात काहीच मोठं नाही. त्याच्यामुळे आज रोहित पवारांची अवस्था अतिशय पातळ झालेली आहे. म्हणजे आता असं बघा, की शरद पवारांच्या दृष्टीने विचार करायचा तर आज नाव घेण्याला एक नेता राहिलेला नाही. आणि जे काय शरद पवारांचे रिसोर्सेस, त्यांच्याकडे जो प्रचंड मालमत्ता आणि कॅश, पैसे ही त्यांची स्ट्रेंथ होती, ती सुद्धा आता हळूहळू तकलिफीत आलेली आहे. त्यांचा उजवा हात, त्यांचा पुतण्या अजित पवार हा त्यांना सोडून निघून गेलेला आहे. आणि आता जसं मी सांगितलं, रोहित पवारांच्या बिझनेसवर सुद्धा धाड पडलेली आहे. थोडक्यात काय, शरद पवारांचा उर्वरित राष्ट्रवादीची अवस्था फार वाईट आहे. म्हणजे बाठा उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे त्याची जेवढी वाईट आहे, तेवढीच अवस्था आता शरद पवारांच्या पक्षाची झालेली आहे. हवालदिल झालेले आहेत पवार साहेब. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे त्यांचं शेवटचं राहिलेलं त्यांचा किल्ला आहे, तो म्हणजे मुस्लिम मतं. तो तरी राखता येतो का हे बघावं, हे याच्याकरता म्हणून त्यांनी त्यांचं फेवरेट हत्यार जितुद्दीन आव्हाड चालवलेलं आहे. आणि त्याच्याकडून त्यांनी हिंदूंचा परत एकदा अपमान करून घेतलेला आहे. परत एकदा याकरता, की शरद पवार हे सतत मागचे कित्येक दशक करत आले आहेत. त्यांचं स्किल हे, की काँग्रेस ही मुस्लिम धार्जिणी आहे, पण पवार फारसे तसे नाहीत, असं त्यांनी इम्प्रेशन तयार करण्यात प्रेसकडनं, त्यांच्या चाय बिस्कुटांकडनं त्यांना यश आलेलं आहे. ही शरद पवारांची खास त्यांची सिद्धी आहे. आता जितुद्दीन आव्हाडांनी, मुंबऱ्याच्या जितुद्दीन आव्हाडांनी हिंदूंचा अपमान करावा, यात काहीच नवीन नाही. ते सुद्धा हे मागचे कित्येक वर्ष करत आले आहेत, कित्येक वेळा त्यांनी केलेलं आहे. माझ्या दृष्टीने बातमी काय? म्हणजे जसं भाऊ तोरसेकर आपल्याला सांगत आले आहेत, की माणसाला कुत्रा चावला तर बातमी नाही, कुत्रा माणसाला चावला तर बातमी असते. तर त्याच पद्धतीने
बघायचं झालं तर जितेंद्र आव्हाडांनी हिंदूंचा अपमान केला यात काहीच बातमी नाही. पण अमोल मिटकरी म्हणजे काही 1 वर्षापूर्वी ते ब्राह्मणांना हसत होते, वाटेल ते चुकीचे श्लोक सांगत होते, स्त्रियांचा अपमान करत होते, हिंदू धर्माचा अपमान करत होते. ते अमोल मिटकरी आज त्यांनी युटर्न घेतलेला आहे आणि त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरती जबरदस्त प्रहार केलेला आहे. ते म्हणतायत की जितेंद्र आव्हाडांनी चुकीचा अभ्यास केलाय. बाकी जितेंद्र आव्हाडांनी अभ्यास केला यालाच माझा खरं म्हणजे ऑब्जेक्शन आहे. पण असो. तर ते अमोल मिटकरी म्हणतात की जितेंद्र आव्हाड हे चुकीचा अभ्यास करतात आणि अमोल मिटकरींनी वाल्मिकी रामायणाचा दाखला देत म्हणजे कमाल झाली मित्रांनो. काय काय मोदी आहे तो मुमकिन आहे. तर अमोल मिटकरींनी वाल्मिकी रामायणाचा दाखला देत सांगितलं की प्रभू राम हे व्हेजिटेरियनच होते. ते मांसाहार करत नव्हते. की यात एक फरक आहे. अमोल मिटकरींनी हे सांगितलं की मी वाल्मिकी रामायणातनं हे वाचून सांगतो. आणि असे कित्येक एक्सपर्टनी हे सांगितलं की वाल्मिकी रामायणाचा दाखला देत सांगितलं की की प्रभू राम हे शाकाहारी होते. जितेंद्र आव्हाड काय म्हणतात, मी पण 48 तास अभ्यास केला. कशाचा अभ्यास केला तुम्ही? कुराणातनं वाचून सांगताय का आव्हाड? कारण जितेंद्र आव्हाड हे बोलायला तयार नाही, मी कशातनं वाचून हे सांगितलं. हा या दोघांमधला फरक हाही मला नोट करावासा वाटला. पुढे जाऊन जितेंद्र आव्हाड काय म्हणतात? ते हे म्हणतात की या देशातले 80% हिंदू हे मांसाहारी आहेत. मला वाटतं हा डेटा करेक्ट असावा. खूप हिंदू मांसाहारी असतात. गंमत ही जितेंद्र आव्हाडांना काय कळलं नाही किंवा त्यांचे गुरु शरद पवारांना सुद्धा हे समजलं नाही की नाही मग काय मला माहित नाही शरद पवारांना समजणार नाही असं होणार नाही. पण गंमत ही की जे 80% हिंदू मांसाहारी आहेत, त्यांची ही श्रद्धा आहे, त्यांचा हा बिलीफ आहे की प्रभू राम हे शाकाहारी होते. हे मला वाटतं जितेंद्र आव्हाडांना कळलेलं नाही. जितेंद्र आव्हाड असं सुद्धा म्हणले की प्रभुराम हा शिकार करून जगत असे. तो एक बहुजन होता. म्हणजे मित्रांनो जो रघुकुलाचा अंश प्रभुराम अयोध्येच्या गादीचा वारस, अयोध्येचा होणारा राजा, अयोध्येचा युवराज हा एक शिकारी होता. असं हे रिडक्शनिस्ट टाईपचं मित्रांनो हे पॉलिटिक्स आहे आणि हिंदूंचा ज्याच्यावरती एवढी मोठी श्रद्धा आहे, एवढा बिलीफ आहे की तो देवाचा अंश होता, देवाचा अवतार होता. त्या प्रभू रामाला अशा खालच्या लेव्हलला आणून ठेवचं असं हे विचारून राजकारण. अतिशय वाईट. आता पडलेला प्रश्न हा की इतकं हिंदूंचा अपमान करून जितेंद्र आव्हाड राजकारण किंवा शरद पवार राजकारण करतात कसं? तर जितेंद्र आव्हाडांना दोष नाही देऊ शकत. जितेंद्र आव्हाड फार चिल्लर राजकारणी आहेत. हे याच्याकरता शक्य होत आहे कारण हिंदूंचा अपमान करून राजकारण करायचं आणि केवळ राजकारण नाही करायचं, सत्ता जिंकायची याचं मित्रांनो मोठा इतिहास आहे. म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंपासून याची सुरुवात करता येईल. नेहरूंनी सतत जे हिंदू सिम्बल्स आहेत, आपल्या ज्या काही मान्यता आहेत, त्यांचा मित्रांनो सतत अपमान केला. नेहरू म्हणत असत, मी जन्माला हिंदू जन्माला आलो हीच मोठी ज्याला काय म्हणतात अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. मी चुकून हिंदू जन्माला आलो. नेहरू हे टिपिकल गंगा जमुनी तेहजीब वाले मुशायरा अटेंड करणारे, इफ्तार पार्ट्यांना जाऊन मुस्लिमांना खुश करणारे टिपिकल राजकारणी होते. त्यानंतरचे पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी. इंदिरा गांधींनी आपण कधीही हिंदू आहोत किंवा आपण हिंदू मान्यतांना मानतो हे कधीही लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. पण त्या हाडाच्या काँग्रेसी होत्या आणि त्यामुळे त्यांनी सेक्युलर राजकारण किंवा खरं म्हणजे ज्याला लांगुल चालन म्हणता येईल, मुस्लिमांचे लांगुल चालनाचे राजकारण होते, ते त्यांनी कधीही सोडलं नाही. मात्र टू हर क्रेडिट त्यांनी 1971 मध्ये बांगलादेशला सपोर्ट केला. मुजीबुर रहमान यांना एक मुक्ती बाहिनी नावाची लोकल मिलिशिया बनवायला तिथे मदत केली आणि पाकिस्तानवरती प्रहार करून पाकिस्तानची 2 तुकडे केले. त्यांनी कधी आपण हिंदू आहोत हे लपवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतरचे म्हणजे बोलण्यासारखं आपलं लालबहादूर शास्त्री फार कमी काळ होते पंतप्रधान. त्याच्यामुळे राजीव गांधींविषयी मी बोलू इच्छितो मित्रांनो. राजीव गांधी हे दोन्ही नावांमध्ये त्यांनी पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुस्लिमांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यामुळे हिंदू नाराज झाले म्हणून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याची सुरुवात 1986 मध्ये झाली जेव्हा त्यांनी
आपल्या 414 जागा, लोकसभेतल्या 414 जागा वापरून त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवला आणि मुल्ला लोकांना खुश केलं. शहाबानोला जी काय थोडीशी पोटगी मिळणार होती ती त्यांनी मिळू दिली नाही. याच्यामुळे हिंदू जेव्हा नाराज झाले तेव्हा त्यांनी मग अरुण नेहरूंच्या सल्ल्यावरती त्यांनी अयोध्येचं राम मंदिर उघडलं आणि तिथे शिलान्यास केला. पण यांनी झालं काय, हिंदूही नाराज झाले आणि मुस्लिमही नाराज झाले. त्याच्यामुळे पुढचं इलेक्शन राजीव गांधी हारले. नेहरू इतके अँटी हिंदू होते असं म्हणता येणार नाही. नरसिंहराव सुद्धा टिपिकल काँग्रेसी होते, पण इथून आता म्हणजे नेहरूंपासून आता प्रवास काँग्रेसचा जो होता तो मुस्लिम धार्जिणेपणा हळूहळू कमी होत चालला होता. त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे नरसिंहरावांच्या काळामध्ये सगळ्यात मोठं त्यांनी काम केलं ते म्हणजे त्यांनी इकॉनॉमी लिबरलाइज केली, अर्थकारण चेंज केलं आणि त्यामुळे मिडल क्लास खूप वाढला, प्रचंड वाढला. जो मिडल क्लास काँग्रेस विरोधीच होता आणि त्यांनी पुढे जाऊन भाजपलाच मतदान केलं. तर हे इनडायरेक्टली नरसिंहरावनी केलं. अजून एक त्यांनी चांगलं काम केलं ते म्हणजे की ज्या वेळेला 1992 मध्ये ज्यावेळेला ते पंतप्रधान होते, बाबरी ढाच्यावरती कारसेवकांनी हल्ला केला त्यावेळेला त्यांनी कुठलीही पोलीस ऍक्शन घेतली नाही. हे तुम्ही याची तुलना याच्याशी करा की 1990 मध्ये जेव्हा मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा कारसेवकांवरती हजारो कारसेवकांवरती गोळ्या चालवून त्यांची हत्या करण्यात आली. त्याच्यामुळे नरसिंहरावांना सुद्धा थोडंसं क्रेडिट द्यायला हरकत नाही. त्यानंतरचे अजून एक फार मोठे पंतप्रधान, अतिशय पॉप्युलर पंतप्रधान, भाजपचे नेता अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी हे असं म्हणायला हरकत नाही की यांनी हे नावापुरतं भाजपचं सरकार चालवलं, बाकी त्यात हिंदूंना आनंद व्हावा किंवा हिंदूंकरता असा काही खास कुठलाही कार्यक्रम राबवला गेला नाही. त्यांनी इकॉनॉमी अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज केली, पण तरी सुद्धा ते हारले. म्हणजे सांगायचं हे की ते जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या काळात जेव्हा संसदेवरती हल्ला झाला तेव्हा त्यांनी पाकिस्तानवरती लष्करी कारवाई करणे टाळले. हा त्यांचा खूप मोठे काय म्हणतात लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी होती असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. ते 10 वर्ष त्यांनी ते पंतप्रधान पद भूषवलं. पण खरं म्हणजे ते नुसतेच भावलं होतं, मागून सोनिया गांधींचेच हे सरकार होते. ही 10 वर्ष हिंदूंकरता अतिशय त्रासदायक आणि अपमानास्पद होती. याच काळामध्ये हिंदू टेरर नावाच्या शब्दाचा उत्पत्ती झाली आणि ती कुणी केली म्हणजे त्याच्याकरता सुशील कुमार शिंदे फार बदनाम झाले. त्यानंतर ते 2 निवडणुका सुद्धा हारले सोलापूरमधनं. पण सुशील कुमार शिंदे याचे जनक नव्हते. कोण होते ते पुढे तुम्हाला सांगतो. तर अटल बिहारी वाजपेयींप्रमाणेच जेव्हा जसं ते असताना संसदेवरती हल्ला झाला होता, त्याप्रमाणेच 2008 मध्ये सोनिया गांधींच्या काळामध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईमध्ये प्रचंड बॉम्बस्फोट झाले आणि त्यात पाकिस्तानचा हात होता. त्यावेळी सुद्धा सोनिया गांधींनी लष्करी कारवाई करणे टाळले. लक्षात घ्या, मी तुम्हाला 2-3-4 उदाहरणं दिली. नेहरूंनी चीनला अक्साई चीन सरेंडर केला. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा पाकिस्तानवरती कारवाई करणे टाळले. सोनिया गांधींनी सुद्धा टाळले. हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण यानंतर एक पंतप्रधान आला जेव्हा असा हल्ला झाला, भारतावरती हल्ला झाला, टेररिस्ट हल्ला झाला, तेव्हा असं त्यांनी बोट चेपे धोरण घेतलं नाही. त्यांनी काहीतरी वेगळं केलं. तर काय केलं ते कुणी केलं? ते अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी. हे हिंदू गौरवाच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींनी देशामध्ये प्रचंड काम केले. त्यांनी हिंदूंना अतिशय अपमानकारक असलेला सगळ्यात मोठं सिंबल म्हणजे बाबरी ढाचा, जो बाबरने राम मंदिर पाडून तिथे ती बाबरी बांधली होती, त्या बाबरीच्या जागी आज मोदींनी कोर्टात केस लढवून आपल्याला राम मंदिर मिळवून दिलेलं आहे आणि अर्थात त्याचं आता 22 तारखेला उद्घाटन आहे. हे सोडून त्यांनी अजून एक अतिशय हिंदूंकरता अपमानकारक स्पेशल पर्सनल लॉ जो मुस्लिमांना अलाउड होता तो म्हणजे ट्रिपल तलाक, तो मोदींनी आता
क्रिमिनलाइज केलेला आहे, त्याला इलिगल केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी सजा सुद्धा, तुम्ही जर का ट्रिपल तलाक दिला तर तुम्हाला सजा होऊ शकते. अजून एक आपल्या माथ्यावरचा धब्बा म्हणजे आर्टिकल 370, आर्टिकल 370, जे की काश्मीर करता स्पेशल प्रोव्हिजन होती. तर ही सगळी जी मित्रांनो द्योतको होती, ही मुस्लिम आक्रांतांनी आपल्यावरती केलेल्या जे आक्रमण होतं, आपल्यावरती केलेलं जे राज्य होतं, त्याचे हे सिम्बल्स होते, की तुम्ही हिंदू मेजॉरिटीमध्ये असून सुद्धा आम्हाला स्पेशल प्रिव्हिलेज, आम्हाला वेगळा कायदा, आमच्या करता ते आर्टिकल 370. आणि आम्ही 500 वर्षापूर्वी पाडलेलं मंदिर तुम्ही अजूनही बांधू शकत नाही. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. तुम्ही म्हणता हे तुमचे हिंदू राज्य आहे, हे तुमचे हिंदू पंतप्रधान होते, पण तरी सुद्धा तुम्ही मंदिर बांधू शकलेलं नाही. हा तो अपमान. आणि हे त्या अपमानाचं राजकारण आहे. पुढे जाण्याआधी ही आठवण करून देणे भाग आहे, की पुलवामा इथे जेव्हा 40 सैनिकांचा मृत्यू झाला टेररिस्ट हल्ल्यामध्ये, तेव्हा मोदींनी बालाकोटला बॉम्बर्स पाठवून पाकिस्तानवरती बॉम्बिंग केले. मी तुम्हाला याच्या आधी 2 उदाहरणं दिली होती. अटल बिहारींच्या वेळी पार्लमेंटवरती हल्ला झाला होता 1998 2008 मध्ये. मुंबईवरती बॉम्बस्फोट मुंबईवरती हल्ला झाला होता, बॉम्बस्फोट केले होते. त्यावेळेला या दोघांनी, एकदा काँग्रेसनी आणि एकदा भाजप सरकारने काही केलं नाही. मात्र मोदींनी 2019 मध्ये हे केलं. हा या या राजवटींमधला आणि मोदींमधला फार मोठा फरक. आणि हे अतिशय मित्रांनो महत्वाचं, हा काय म्हणतात त्याला, गौरवान्वित आपल्याला करणारी ही मुवमेंट होती. युद्ध नव्हतं, युद्ध चालू नव्हतं. युद्ध चालू असताना बॉम्बर्स पाठवणं वगैरे ठीक आहे, पण युद्ध चालू नसताना मोदींनी बॉम्बर्स पाठवले बालाकोटला आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. तर आता असं बघा मित्रांनो, की मी एवढी जी तुम्हाला उदाहरणं दिली, त्याचा थोडक्यात सार हा, की आपल्या देशात हे 2 प्रकारचं राजकारण चालतं. एक म्हणजे हिंदूंना अपमानित करत मतं मागत जायची, त्यांनी मायनॉरिटीची मतं मिळतातच, पण जी हिंदुत्व विरोधी हिंदू मतं आहेत, हिंदुत्व विरोधी हिंदू मतं आहेत, त्यांची सुद्धा मतं मिळतात. अशा प्रकारचं राजकारण करून राज्य करायचं. आणि दुसरं हे की हिंदूंना गौरवान्वित करणारं राजकारण करायचं. हिंदू सिम्बल्सचा अपमान होणार नाही याची काळजी करत राजकारण करायचं. आजपर्यंत तर पहिल्याच प्रकारचं राजकारण जास्त चाललं होतं. आता ही मागची 10 वर्ष त्याला एक्सेप्शन मानलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे पहिल्या प्रकारचे राजकारणी आहेत. हिंदूंचा अपमान करून करून ते मतं मागत असतात. आणि हे काही अर्थात त्यांनी पहिल्यांदा केलेलं नाही. त्याच्या आधी एकदा ते असं म्हणले होते, ते हे समजावत होते पत्रकारांना, की संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता. कारण जर तो हिंदू द्वेष्टा असता तर त्यांनी तिथे जे एक मंदिर होतं, गडावर एक जे मंदिर होतं, ते मंदिर सुद्धा त्यांनी पाडलं असतं. तर हे जितेंद्र आव्हाडांचं राजकारण आहे. पण तसं त्यांना मी दोष का देत नाही, कारण मी जसं म्हटलं ते छोटे राजकारणी आहेत. याचे खरे प्रॅक्टिशनर, ह्या हिंदूंचा अपमान करून मतं मागायचे, याचे खरे मोठे प्रॅक्टिशनर त्यांचे गुरु आहेत आणि त्यांचे गुरु काँग्रेस आहे. तर आता असं बघा, की मी हे म्हटलं की हिंदूंचा अपमान करून मतं मागायची, म्हणजे मुसलमानांकरता काही करायचं नाही, पण सतत हिंदूंचा अपमान करतात. आणि मुसलमानांना तेवढं चालतं, हिंदूंचा अपमान केला की ते मतं देतात. त्याचं आता लेटेस्ट उदाहरण पहा. कर्नाटकमध्ये हे श्रीकांत पुजारी होते, यांचा अण्णा सुद्धा पुजारी आहे, त्याच्यामुळे बिचारा त्यांचं काय होईल काही माहित नाही. पण हे श्रीकांत पुजारी हे 31 वर्षापूर्वी 1992 मध्ये कार सेवेला गेले होते. त्यांना आता अरेस्ट करण्यात आली आणि त्यांना बेलही मिळाली. तर कर्नाटकमधले राजवट, काँग्रेस राजवट काय दाखवू इच्छिते? आम्ही हिंदूंचा अपमान करतो आहोत, हाच त्याच्या मागचा उद्देश, बाकी दुसरं काही नाही. यांनी मुसलमानांचं भलं होणार आहे का नाही, पण मुसलमानांना चालतंय. त्यांना त्यांना याच प्रकारचं राजकारण लागतं. असो, तर मला हे वाटतं की आव्हाड हे जे काय सतत अपमान करत असतात, हे करायला फारशी चतुराई किंवा हिमतीची गरज नाही. पण त्यांना माहिती आहे आपल्याला काहीच होणार नाही. आणि जसं मी सांगितलं की याचे सगळ्यात मोठे प्रॅक्टिसनर त्यांचे गुरु शरद पवार आहेत. शरद पवारांनी किती हिंदूंचा सतत अपमान केलेला आहे याची काही उदाहरणं मित्रांनो संपवण्याआधी देणं आवश्यक आहे. तर मी जसं आधी म्हटलं होतं की सॅफ्रन टेरर, हिंदू टेरर करता सगळ्यात जास्त बदनाम
सुशील कुमार शिंदे झाले. पण याचे जनक कोण आहेत माहितीये मित्रांनो? शरद पवार. बारामतीचे काका शरद पवार. जाणता राजा शरद पवार. शरद पवार आणि त्यानंतर काश्मीर फाईल्स सारखा मूव्ही की जिथे जे काश्मीरी पंडितांची जी अवस्था झाली, ते त्याची ती गाथा सांगणारा हा सिनेमा, त्याचा सुद्धा शरद पवारांनी त्याचा अपमान केला. त्या सिनेमाचा अपमान केला म्हणजे त्यांनी एका प्रकारे काश्मीरी पंडितांचा सुद्धा मित्रांनो अपमान केलेला आहे. त्यानंतर जेव्हा नवाब मलिकांना अटक झाली, तेव्हा शरद पवारांनी ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारचं विधान केलं आणि ते मुस्लिम आहेत त्याच्यामुळे त्यांचा दाऊदशी संबंध जोडतो आहे, हे त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यानंतर इशरत जहां ही निर्दोष होती असं सुद्धा शरद पवारांचं म्हणणं होतं. त्यानंतर जेव्हा मुंबईत 1993 मध्ये बॉम्बलास्ट झाले होते, तेव्हा 12 बॉम्बलास्ट न होता 13 झाले आणि 13वा हा हिंदूंनी केला. हे शरद पवारांनी सांगायचा प्रयत्न केला होता. सॅफ्रन टेरर. हिंदूंना टेररिस्ट म्हणणारे राजकारणी शरद पवार. आता आता तुम्ही म्हणणार की ही जुनी उदाहरणं आहेत, काही फारशी जुनी उदाहरणं नाही. अजून एक लेटेस्ट उदाहरण या मे 2022 मध्ये शरद पवारांनी पाथरवट नावाची कविता वाचली आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं, साल्यांनो आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत. तर आपल्या देवांना, आपल्या धर्माला शिव्या देणारे, हिंदूंचा अपमान करणारे राजकारणी म्हणजे शरद पवार. थोडक्यात काय, ते शरद पवार सुद्धा काँग्रेस प्रमाणेच मुस्लिमांचे लांगुल चालन आणि हिंदूंचा अपमान करत आले आहेत. पण समहाऊ त्यांना ते तेवढी ती ही ही त्यांची हे त्यांना ही रेप्युटेशन त्यांना फारशी तशी चिटकली नाही. ही त्यांची मीडिया मॅनेजमेंट. पण मला वाटतं आता सोशल मीडियाच्या दिवसांमध्ये हे शक्य नाही. शरद पवार हे किती हिंदूंचा अपमान करतात आणि वेळोवेळी जितेंद्र आव्हाडांसारख्या माणसाला वापरतात मुस्लिम मतांकरता, हे आता लोकांना कळलेलं आहे. शरद पवारांनी इतके दिवस काँग्रेसनी जी सुपीक जमीन तयार केली होती हिंदू अपमानाची, त्याच्यावरती त्यांनी मतं कापून घेतली आहेत इतकी दशकं. पण मला वाटतं 2024 येता येता थोडासा आता त्याच्यामध्ये सुद्धा चेंज झालेला आहे. एक मोठा बदल घडून येतो आहे. तो हा की हे जे मुस्लिम मतं आहेत, जी काँग्रेसला सोडून रिजनल पक्षांकडे गेली होती, क्षेत्रीय पक्षांकडे, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टी पक्षाकडे, कर्नाटकमध्ये देवेगौडांच्या जेडीएस कडे, बिहारमध्ये लालू किंवा नितीश यांच्याकडे, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांकडे आणि महाराष्ट्रात शरद पवारांकडे. ही जी मुस्लिम मतं मित्रांनो सोडून गेली आहेत, ही परत काँग्रेसकडे जात आहेत असं मला वाटतं आहे. आणि त्याच्यामुळे चिंता. त्याच्यामुळे हा परत हिंदूंचा अपमान करून मुस्लिमांना हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न की आम्ही आजही तेवढेच अँटी हिंदू आहोत आणि आम्ही काँग्रेस एवढेच अँटी हिंदू आहोत. तर मला वाटतं या सुद्धा शरद पवारांना आज जी चिंता लागली आहे ती याची आहे की जर का जे कर्नाटकमध्ये झालं किंवा जे तेलंगणामध्ये झालं, तसं जर का महाराष्ट्रात झालं आणि ही मुस्लिम मतं काँग्रेसकडे गेली तर आपलं काय होईल? हिंदू मतं तर भाजपकडे गेलेली आहेत. उरलेले हिंदू नेते अजित पवार घेऊन बाहेर पडलेले आहेत. मग आता जर का मुस्लिम मतं गेली तर काय होईल? ही चिंता शरद पवार आणि त्यांचा पट्टशिष्य जितुद्दीन आव्हाड यांना प्रचंड सतावते. आणि त्याच्यामुळे हा हिंदूंचा सतत अपमान, प्रभू रामाचा अपमान आणि तो मांसाहारी होता हे सांगण्याचा प्रयत्न. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.